आता बातमी आहे एका राजकीय भेटीची। राजकारणामध्ये काही भेटी ठरलेल्या असतात तर काही भेटी अचानक होतात आणि अचानक झालेली भेट असेल तर चर्चांना उधाण येतं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली। सकाळी 8च्या सुमारास झालेल्या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा झाली। भेटीचा अधिकृत अजेंडा स्पष्ट झालेला नाही, मात्र मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था, रिक्षा चालकांचा मराठीचा मुद्दा आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदानासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। गणेशोत्सव तोंडावर आहे। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या मोठी असते आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। या भेटीमागचं नेमकं कारण काय आणि या भेटीमध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले बघूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे सकाळी 8च्या सुमारास पोहोचले। अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी छत्रपती शिवाजी महाराज मैदानासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। तसंच राज्यात सध्या रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झालेली असू शकते। तसंच मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात राज ठाकरेंनी फडणवीसांची चर्चा केल्याचं बोललं जात आहे। रिक्षा चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत देण्यात आली आहे, मात्र त्यानंतर मराठी न शिकणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलाय। त्यामुळे या संदर्भात राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। तसंच 2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात पाहणी केली होती। यावेळी महामार्गावरील खड्डे आणि कामाच्या दिरंगाईवरून राज ठाकरेंनी चांगलेच ताशेरे ओढले होते। आत्ता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय, काय अवस्था आहे नवीन बांधलेल्या रस्त्याची? मला आता हे काहीतरी त्या इथे घेऊन जातात कुठे त्या बायपास, तर मी त्यांना तेच विचारलं, म्हटलं नुसत्या एका बायपासने काय होणार आहे? बनवलेला रस्ता, नवीन बनवलेला रस्ता हा पण जर खराब होणार असेल त्या बायपासने काय होणार आहे 2 किलोमीटरच्या? काय आपण राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातनं टक्के किती मिळतील या गोष्टींवरतीच जास्ती विचार आहे। आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या मोठी असते। या सर्व कोकणवासी गणेश भक्तांना मुंबई गोवा महामार्गावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या संदर्भातही राज ठाकरेंनी फडणवीसांसोबत चर्चा केल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात येत आहे। आज सन्माननीय राजसाहेबांनी सकाळी वर्षा निवासस्थानी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आपल्याला माहीत असेल तर 2 दिवसापूर्वी साहेबांनी रायगड दौरा केलेला। त्या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीचा रोड मुंबई गोवा हायवेवर परिस्थिती आहे, आता गणपती येत आहेत, अनेक चाकरमानी हे कोकणात जात असतात, आपल्याला माहिती आहे, ते अशा रोडनी जाणार आहेत का? नागोठणा पुलाची झालेली दुरवस्था, या सगळ्या गोष्टी राजसाहेबांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि मुख्यमंत्र्यांनी या आठवड्यातच या संदर्भातली बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांना रस्त्याच्या संदर्भातलं, आणि ते स्वतः या बैठकीला मार्गदर्शन करून जास्तीत जास्त लोकांना, कोकणवासियांना कसा दिलासा देण्यात येईल यासाठी प्रयत्न करू म्हणून सांगितलं। त्यात काय झालं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एका पक्षाचा नेता भेटत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? काही राज्याचे प्रश्न घेऊन गेले असतील, विशेषतः खड्ड्यांचा विषय, मुंबई गोवा महामार्ग, नाशिक या दोन्ही ठिकाणी राज ठाकरे जाऊन आले। आमचा 17 तारखेला मोर्चा आहे नाशिकला खड्ड्यांसंदर्भात। त्याच्यामुळे शेवटी सरकार म्हणून मुख्यमंत्री त्याचे नेते आहेत, जर अशा कामासाठी जर भेटले असतील राज ठाकरे तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे। राजकीय का असणार आहे? देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील, त्यांना निरोप द्यायला गेले असतील। आता तुम्ही चालला आहे दिल्लीत मंत्री म्हणून, एज्युकेशन मिनिस्टर, कदाचित ते पण असेल। दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली आहे। यात प्रामुख्यानं मुंबई गोवा महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। यावरूनही महायुतीनंही संवाद चांगला असल्याचं म्हणत भेटीचं स्वागत केलं। देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। राज ठाकरेच काय, उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत देखील देवेंद्रजींची मुख्यमंत्री म्हणून भेट घेऊ शकतात, त्याच्यामध्ये गैर काही नाही। आज राज ठाकरे सकाळी सकाळी देवेंद्रजींच्या भेटीसाठी पोहोचले। त्यांचा काही प्रश्न असेल
महाराष्ट्रासंदर्भात त्यांना काही भूमिका मांडायची असेल आणि त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज ठाकरेंना सकाळी सकाळी वेळ दिली आणि सकाळी सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्रजींची भेट झाली. आता उद्या उद्धवजी ठाकरे किंवा संजय राऊतांना देखील देवेंद्रजींची वेळ हवी असेल, भेट हवी असेल तर निश्चितपणे मिळेल. कारण देवाभाऊ कुठल्या एका पक्षाचे मुख्यमंत्री नाहीयेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हा, एवढं मात्र आश्चर्य आहे की राज ठाकरे सकाळी 8:30-9 वाजता तिथे पोहोचले. तेवढ्या सकाळी सकाळी आल्याबद्दल राज ठाकरेंचं मनापासून अभिनंदन. राज ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हा का पहिल्यांदा घडलेला एक प्रकार आहे का? एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्या टायमाला सुद्धा राजसाहेब आले होते. ह्या बैठकी किंवा भेटी झाल्या पाहिजेत ह्या मताचा मी आहे. तुमचे प्रश्न रस्त्यावरच उतरून सुटतात असं न समजता संवादानं सुद्धा सगळे प्रश्न सुटतात, हा त्याचा मागचा हेतू असतो. म्हणून राजसाहेबांनी अत्यंत चांगली भूमिका घेतली मुख्यमंत्र्यांशी भेटून. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील 15 मिनिटाच्या चर्चेत नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली याबद्दल अस्पष्टता असली तरी मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था हे या भेटीचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे किमान या भेटीनंतर तरी गणेशोत्सव सुरू होण्याआधी मुंबई गोवा महामार्ग आणि कोकणात जाणारे रस्ते खड्डेमुक्त होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.